बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे कोर्टात गेलेली असून संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलाय आणि कुणाला कुठं जायचं ते तिथं जाऊ शकतात असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमध्ये केलेलं आहे। चौकशी करण्याचं काम संबंधित यंत्रणा करेल असं सुद्धा ते म्हणतायत। दूध का दूध पाणी का पाणी हे समोरच होईल असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं। त्यांच्या विरोधात आता मनसे जी आहे ती याचिका कोर्टात दाखल केली आहे। प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल। बातमी सोलापूरमधली आहे। बंडखोरांनी उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि 24 तासात बंडखोरी मागे न घेतल्यास कारवाई करणार असा इशारा सोलापूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंडखोरांना दिलेला आहे। हे बंडखोर म्हणून उभे राहिले त्यांना विनंती आहे की आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना विनंती करायला आलोय। आपण जे कोणी बंडखोर त्या ठिकाणी उभे असाल त्यांनी सर्वांनी आपल्या उमेदवाराला आजच्या आज आपण पाठिंबा दिलाय हे आपण पहिल्यांदा घोषित करायला हवं आणि ती विनंती करायला हवी। आपण सर्वजण पार्टीचे कार्यकर्ते आहात, पार्टीवरती प्रेम करणारे असे कार्यकर्ते आहात, त्यामुळे आपण या भूमिकेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे। पार्टीला अतिशय वाईट वाटतं की ज्या वेळेला एखादा आपला एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता ज्या वेळेला बंडखोरी करतो आणि त्यावेळेला त्याच्यावरती कारवाई करणं हे अत्यंत वाईट आहे। मनसेच्या आरोपांवर दीपेश म्हात्रे यांनी पलटवार केलेला आहे। नोटाचा अभ्यास आधी करा, पळून गेलेल्या उमेदवारांना जाब विचारा असं दीपेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय। नोटा नन ऑफ दी अबव म्हणजे वरती असलेले कुठलेही कॅन्डिडेट मला पसंत नाही याच्यासाठी नोटाचा पर्याय लोकांना दिलेला आहे। अविनाश जाधवांचा कदाचित अभ्यास कमी आहे, त्यांनी त्यांचे उमेदवार जे पळून गेलेत आणि पक्षाची जी त्यांची पिछेहाट झाली आहे ते कुठेतरी लपवण्यासाठी, ते कुठेतरी झाकण्यासाठी त्यांचा शहर प्रमुख पळून जातो, शहर प्रमुख माघार घेतो, हे सगळं लपवण्यासाठी अविनाश जाधव कुठेतरी केवळेवाना प्रयत्न करतायत। माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी पहिले मोर्चे निवडणूक आयोग किंवा दुसऱ्या कोणावरती मोर्चे काढण्याच्या आधी त्यांचे उमेदवार जे पळून गेले त्यांच्या घरावर मोर्चे काढावे। उमेदवारांवर पोलिसांनी दबाव टाकल्याचे आरोप चुकीचे असून हे आरोप दिशाभूल करणारे आहेत। जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतं वळवण्याचा हा प्रयत्न आहे असा हल्लाबोल कपिल पाटील यांनी मनसे आणि ठाकरे सेनेवर केलेला आहे। जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात, यांना काहीतरी नॅरेटिव्ह पाहिजे, जनतेला संभ्रमात टाकायचं आणि जनतेची दिशाभूल करायची आणि मतं कशी आपल्याला मिळतील हे बघायचं। कारण आता हे सगळे एकत्र येऊनही यांचं काही चालत नाही अशा प्रकारची त्यांना मानसिकता त्यांची झाली आणि म्हणून काहीतरी आता केलं पाहिजे जेणेकरून मतं डायव्हर्ट होतील। मग भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बदनाम करा, पण तुमचेही झाले असते, तुम्ही प्रयत्नच केले नसतील ना। प्रयत्न केले तर होणार, प्रयत्न करायला लागतात, आपोआप कोणी बिनविरोध होतो का? त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।